जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज फॅमिली ट्रिप म्हणजेच आम्ही आता चाललोय पत्रिका वाटण्यासाठी लग्नाच्या. माझ्या 6 फेब्रुवारीला तुमच्या भावाचं लग्न आहे. लग्नाला सगळ्यांनी यायचं एकदम दणदणीत फुल विषय खोल. हे मागं सगळे बसतात, हाय करा सगळ्यांनी. ही जुन्नू रिवा आई मोठा झटकुडे गेला, मोठा झट तिकडे मागायला आपल्याला आहे. तर मित्रांनो चलो जाऊया पुढे आता फटाफटा टाइम नाही वेस्ट करता, कारण की आज आपल्याला भरपूर ठिकाणी पाहिजे. तुम्हाला दाखवतो पुढे काय कसं काय नियोजन करायचं आहे. चलो तब तक के लिए बाय. आता फायनली आता आपण भरलं आपलं ते सीएनजी नियोजन झाल्यानंतर थोडंसं आता म्हणलं आता पाय मोकळं करा. त्यामुळे सगळेजण आता पाय मोकळं करतात. रिवा आत्ता उठली झोपेत ना. तो चलो अभी फटाफट जाते. बहुत लांब का पल्ला दूर एक करणे काय पास करणे काय भाऊ. ओके, कसा आहे लोक आजचा खतरनाक आहे ना. बसले का सगळेजण, सज्ज झाले का सगळे. चलो मित्रांनो फायनली अशा रीते आम्ही आलोय आमच्या गावाकडे देवीच्या इथे दर्शनासाठी. जुनं मंदिर आहे, नवीन मंदिर तिकडे बांधलेलं आहे, तर तुम्हाला दाखवतो आम्ही. सो चलो शॉपिंग सेट घ्या ना. पत्रिका कुठे. अरे सगळे आणि पाय पडायचं का इथे नियोजन करायचं, फक्त पाय पडायचं चालतंय. मग काय आता हा शेट नाही घेतली, शेटला घेतली, सॅमसंगने घेतली. चलो पडूया आता नियोजन, पाया पडूया देवाच्या. ये सिन्नू ग्रेट गुड गर्ल. अशा रीत्या हे आहे आमच्या देवीचं मंदिर. सो शेट फायनली आपण आपल्या देवस्थान आहे माई देवीचं, तिथं पत्रिका ठेवण्यासाठी आलो. थोडंसं आता या देवाचं साहित्य नियोजन करूया. चलो आजा. कुठे काय खायचं साडी लागेल नऊवार जाईल. नऊवार नाही आरती आता तुमचा मान 6 वार नाही चालत नाही. आता पूजेला जाईल, तुमची पूजा आहे 9 वाजता. कितीला साडी सगळी 7:30 आहे ना, 800 इकडे बघा ना, कॅमेरे बसवले तर इकायचं सगळं बांधून दिले. वाढवून नाही इकायचं सगळं ट्रस्ट आहे. हां ट्रस्ट आहे. अगं कॅमेरे काढून बापू पुढे ट्रस्ट आहे का चालतं. हां आम्हाला 12 डेज रेट कसं इकायचं काय हे द्या माझ्याकडे हेच द्या होतील का काय अहो तरी वेलीचे नाही खडून लाईटी नाही सोडून देतो 40. तुम्ही सकाळी पहिलेच गिरायक आली ना आरतीला जाईल आणि ही साडी नेसवायची. ती वायाच्या साड्या 6 वाजता देवीला आरतीला जाईल. आता 9 वाजता आरती असते. 551 होते खोटं नाही म्हणत. कुठं नाही टाकळी चंद्रकांत खाटा नेमते ना ते माग वाळूला होती. माव वाळूचा लिहिला होता चंद्रकांत खाटा. माव जोडी माहिती चंद्रकांत माव जोडीदारी. मग चंद्रकांत खाटा तिथे बोला फायनल म्हणजे कसं आहे कसं सर मी का तुम्हाला वरती भरण्याचं सगळं सामान देतो. 551 होते आणि खरंच नाईटा देत नाही. खरंच नाईटा ऐकून घ्या 551 होते फायनल रेट बोला पाटील द्या सुबा चला 500 कातडे नाही तुम्ही चंद्रकांतचं नाव सांगतो माझं जोडीदारी. त्या गाड्या सगळ्या मॅच वाटत.
हे बघतो हा का चला रे काय कर कंटिन्यू मध्ये वाईट हो ना कंटिन्यू वाईट तर मित्रांनो फायनली चला लवकर चला लवकर जुनू शुनू चलो खाना खाने को सो अभी अभी हम लोग आए मिसल खाने के लिए मोरे मिसल जे क्या है आपल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी सो चलो देखेंगे थोड़ा सा नाश्ता करेंगे भाऊ लोग कुछ खाया ना अरे पोट्या पड्या मिसलचं खा बाळा पहिली म्हणा भाळा चलो गेलो मिसल का ऑर्डर देतो 10-20 अशा रित्या नाश्ता झाला आहे आईच्या भाषेत कॉफी कडू होती साखर नव्हती का साखर मंगेश शेटचा लोक कसा आहे पण आज हा मंगेश दही चांगलं होतं ना गणेश शेटला एक फोन आला डायरेक्ट बिल भरलं गणेश शेटने नाच करते काय हा तर स्पॉन्सर बाय गणेश मोडवे आत्ता नाश्त्याला दुपार जेवणचं काय माहिती ना अजून जिथे भेटेल तिथं आता नियोजन करायचं संध्याकाळी मंगेश शेटकडे आहे जेवण आणि अशा रीत्या जाऊयात आपण आपल्या हा हे काय पिठलं भाकर गावाकडे आले सांगा नाही म्हणतो होणार सगळं नियोजन लावू पण पिठलं भाकर पण खाऊन जाऊ मंगेश नाश्ता जाणार चलो ते आमचे बघू द्या मला बघू द्या चला घ्या वाव तर अशा रीत्या फायनली सिन्नू आमची सिन्नू उधर देख गाड़ी चला रही है देखो चला के दिखाओ घुमाओ इधर घुमाओ यस ग्रेट वाव चलो भगाओ जोर से भगाओ काय करा भाऊ मावशी इकडं स्वप्नीसाठी खाली चालली हळूहळू घ्या तुमच्या पुढं प्रवीण तडे माहिती आहे हा त्यांचं गावचं अरे काय बोलताय मित्रांनो फायनली आपण भेटलोय मंकी दादाला बघ पिल्लू ती बघ बाळ बघ कसं करताय ये बाल ये इकडे चल इकडे चल आला बघ दिदीचं कसं चालते वा ग्रेट भांडणं करतात ते जुन्नू शिन्नू भांडणं करते जुन्नू आणि शिन्नू भांडणं करते दाखवले किती अंगवर येतात वाव क्या बात है चलो जाएंगे आगे बघ कसं वाटतं लेनात खोळा आहे कागद काढू लेनात खोळा आहे आपण थांबरे खालचं सोड जरा मागचं उघड
वाच उघड वाच. ए जा आपण तिथं. ए जा मी आहे. जा ना तिथं. तर घाबरतो ना मी. कोण उलटा पकडलं का मी? पिटेक केला की फाटा वाटे होते का हो. शेवटी काय आहे? त्यांनी केलं हा. चला बाळा. तर मित्रांनो अशारित्या फायनली गावामध्ये प्रवेश केलाय, जे की आहे मठामध्ये प्रवेश केलाय. आता देवाला पाया पडणार, खंडोबाचं दर्शन घेणार आणि डायरेक्ट गोइंग टू दुसरं लोकेशन. घरी काय अजून यांना ठरलं नाही यायचं. आता काय पत्रिका वाटत 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 पाहुण्या आवळ्यांना सगळ्यांना सांगणार. ज्याला जसं जमन त्या प्रकारे आपण पत्रिका देणार, मग लोक येणार. आणि मग काय आता तुम्हाला सांगू, विशेष खोल पृथ्वी खोल. आणि अजून काय सांगू बरं तुम्हाला, अजून काय आहे का सांगायला? स्वप्नील शेट तुम्हाला काय वाटतं? जस्ट मड पाट्यावरतून ट्रेन घेतलेला आहे. मड फाटा नाही, मोडवे भाऊ. ब्रँड इज ब्रँड. ओके. भले आत्ता बघायचं का? आई काय म्हणते बघा, आईचं काय म्हणते. काय झालं? काय मावशी? पुढे मावशी अगं दिसत नाही, तू इकडे जा. इकडे या साईडला. हा. जत्राला पण यायचं का इकडं? कधी जत्रा? लहानपणी मग आता जोडीने यावं लागणार जत्रेला. मंगेश मध्ये लहानपणी इकडे यायचं का? एकटेवरती ट्रिप्सी. मग आता जोडीने येणार का निलेश शेडीकडे आता परत? मंगेश जोडीने येणार आहे. देवाला प्रार्थना करतो मंगेश पण लवकर होऊ द्या. होणार आहे लवकरच. मंगूदाने मनावर घेतले. आता हे बघा मंगूदादा कसा सजलाय, नटलाय, फाटलाय. हेअर प्लांट नियोजन लावलेलं व्यवस्थित एकदम बढिया मध्ये. काय म्हणला? गणेश शेटला का दाखव. गणेश शेट काय म्हणले? गणेश शेट बैलगाडी घेऊन यायचे का बैलगाडीत यायचे? गणेश शेट बैलगाडीत यायचे का बैलगाडी घेऊन यायचे? बैलगाडीत यायचे. असं हा, म्हणजे ते बारीकपणे यायचे लहानपणी. आणि तुमचा भाऊ डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन. आपल्याकडे डायरेक्ट तसला असतंय बाई. आपला पॅटर्न वेगळा आहे. आपल्याकडे बैलगाडी काय नव्हती त्यावेळेस. आपण डायरेक्ट हे. आणि बघा ना आपलं मागचं शेत हे बघा खालच्या आलेला आहे. अण्णा बंद वाटतं. अण्णाला आवाज गेला. सॉरी, अण्णाला आवाज गेला असता. ऊस पेरला नाही. ऊस पेरायचा नसतो, ऊस लावायचा असतो. एवढं तरी लक्षात राहू द्या. हो वाटायला पाहिजे आपला हाय तर हाय. यांना वेळ कामाला लावलं. रस्त्याचं काम चालू आहे. पुढारी सगळं नियोजन करायचं. चला बाळा आलो. येतो चला बाय. कॅमेरा वाकड तुकडा केला स्वप्नील शेटने बरं, पण काही विषय नाही. काच दिसले असं काही दिसलं नसेल. असलं तर काय दिसलं असेल तर काय देणार? नमस्कार केलं स्वप्नील शेट. तुम्ही कॅमेरामॅन मला माहिती आहे. पण चला जाऊ बंद करा. पुढे बघू काय नियोजन. गडबड बघा तरी तुम्हाला. सो मित्रांनो अशारित्या फायनली आपण आलो आहे आपल्या देवाच्या इथे, म्हणजे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आणि खंडोबाला पत्रिका ठेवण्यासाठी. ऑल फॅमिलीमध्ये किती जण आहेत? 3 आणि 4 आणि 1 5 आणि अजून एक शिक्का दुसऱ्या गावाला गेलाय. तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो कसं वाटतं तुम्हाला? मी गावाला आणलंय फिरायला, तर काय तुमचं म्हणतो? खूप छान वाटलं. खूप छान. तुला काय वाटलं? मी आज मिसळचा खर्च केलाय. निलेश गणेशदादाने केलं. हे बघा गणेश दादा स्वतः यांना फोकस मध्ये घेतलं पाहिजे काय कधीतरी. विषय? आहे वेळ नाही ते म्हटल्यात. आता त्यांचं नियोजन आनंद वाटतोय. तुला भारी वाटतं गावाला येऊन? छान कर, असं कर. इलेक्शन उभं राहिलं की छान. काय नाही, आमच्या पोरं झोपेत आहेत. तो मित्रांनो स्वप्नील शेट अशी गाडी वळवा. कॅमेरामॅन स्वप्नील दादा गाडी अशी वळवा. सो काय झाडी, काय डोंगर, देवाचं मंदिर. वा 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 वा. आमच्या बाबांनी काय म्हणतात नाही तुला. आमच्या बापांनी काहीच गुंड ठेवला नाही, पण काही विषय नाही. कष्ट. त्यांचा आशीर्वाद राहू द्या. हे बघा पत्रिका अशी ठेवली इथं. आपली पत्रकार देवापाशी असतो डायरेक्ट. आपली पत्रकार अरे देवाला या. त्या बाबांचं फक्त आमच्या आशीर्वाद राहतो म्हणा. जय मल्हार. हे कोट अंबाबाईच्या पुढं. चला या. नारळ नाही पडायचा. नसलं तर काही नाही. नारळ तिकडे ठेवला नाही. तिथे ठेवलाय. देऊ का नारळ बघून. चला
सदानंदाचा येळकोट 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 भैरवनाथाचे चांग भले अंबाबाई वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी देवा तिथे ठेवायचं घेऊन. ते कधी ते मागे ठेवले पाहिजे ते वरती. तिथे मागे इथे करू तुझ्याकडे हा येळकोट येळकोट खाली ठेवा खाली ठेवा राहू दे नाही राहू दे खाली ठेवा हा आशीर्वाद थोडे बाबा चला या सगळ्यांनी फोटो काढूया. मित्रांनो हे आहे आमच्या गावाकडचं मंदिर आणि पाहू शकता गावाला लागूनच खूप मोठं असं धरण आहे. आता लोक म्हणजे आमच्या घरातले म्हणे बाबा तुमची जमिनी आपल्या आहे पाण्यामध्ये गेल्यात पण आता काय जाऊ द्या काय विषय नाही. पाण्यामध्ये गेला म्हणून काय झालं आपण कष्टाने परत नवीन विश्व उभं करू एवढं काय दावा. नाद करते काय नाद करते का दुनिया सारी सासरवाडी आपली लय भारी. स्वप्नील शेठ वा 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 काय झाडी काय डोंगर काय हाटल. चला हे बोट कुठून मुंबईत आले वाटतं इकडं कुठं चला ए कुठं चाललंय आता नाही ऐकत तुम्ही नाही ऐकत आता. वा समुद्राच्या लाटा नाही येत ह्या धरणातल्या लाटा आहेत. वा 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 क्या बात आहे क्या बात आहे. वाव काय सुंदर. तिकडं पलीकडं आहे ना एक मंदिर आहे ते आपलं गाव आहे. हे पाण्यामध्ये मंदिर होतं मंगेशच्या भाषेत ते बुडालेलं आहे. काय विषय नाही आहे पाणी आलंय म्हणून. पाण्यामध्ये काय आहे का बघू द्या आतमध्ये काय दिसतंय का काही दिसत नाही आतमध्ये वाहून आलेले. आली बाथरूम सिद्धू नाही आला का हा का बरोबर. हे मित्रांनो आपलं गावाकडचं गाव या बाळा आपलं हे गावाकडचं हे घर. थोडंसं नियोजन जरा तुम्हाला दाखवतो इकडे मित्रांनो. इकडे जरा गोराचं नियोजन गोटा बिटा जरा त्या आनंद वाटायचा हा आपला वाटा नियोजन सगळं सिस्टमॅटिक आहे. धारा बिरा काढता येईल तुम्हाला चालचूल काढायचं. चल गावातलं कर दाखवतो तुला हे वाटतं या पोरांनो झाड नियोजन सगळं इकडं आतमध्ये. नानाला फोन केलता की हा मग नानांनी फोन केलता तुला हा ना हा आम्ही तिकडे कोण नाही उचललं. गणपती नानाच्या इकडे थांबलो होतो. हा हा तिकडे थांबलो मग आलो होतो. तू पंपाव कामाला गेलता ना तिकडं हा 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 मग म्हटलं आता काय करा थांबून तुला नाही का हा हा मग तिने तसं आपलं हे गॅस हा जो गॅस आहे ना हा बाहेर काय म्हणजे गोबर गॅस ते हे काय पाईप हा डायरेक्ट बाहेर आलेला आहे. गोबर गॅस हा डायरेक्ट वर बाहेरून तो नाही का तिकडे केलेला आहे तिकडे सिलेंडर बाहेर तू बघितलं ना माहिती काय इकडं मागे तिकडं मागे राम तुला दाखवतो. तू बघितलं नाही का स्वप्नील शेटला गोबर घ्यायचं दाखवतो ना ठीक आहे या ना बघू जाणार या इकडं इकडं नियोजन गोबर गॅसचं डायरेक्ट ह्याच्या आतमध्ये इकडून आहे हा इथं इथून डायरेक्ट ते घेतलं पाईप पडलाय घेतला का पाईप वरचा हो इथं पाईप बघा
दिसला तो पाईप. हा तिथनं गॅस येतो. तिथनं हा जो गॅस आहे हा डायरेक्ट घरात. गॅसला खर्चच नाही ना भाऊ, नातपळा. हरभरा आहे का, आलाय का? थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.